निवडणुका सुप्रीम कोर्टाने ठरवल्याप्रमाणे 4 महिन्याच्या आत म्हणजे सरासरी सप्टेंबर मध्ये होतील. त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी महायुतीच्या माध्यमातून लढवायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड असं बहुमत आम्हाला महानगरपालिकेच्या अगोदर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला मिळाल्या असल्यामुळे राज्याचं नेतृत्व काय निर्णय घेतंय मला माहित नाही, परंतु आमच्या राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना चांगली समज आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये ते करतील आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. आम्ही यशस्वीरित्या ठाणे असेल, भिवंडी असेल, पालघर असेल, वसई असेल, विरार असेल, नालासोपारा असेल, ही उल्हासनगर असेल, ज्या महानगरपालिका आहेत, मीरा भाईंदर असेल, त्या महानगरपालिका, जिल्हा परिषद ठाणा असेल, पालघर असेल, या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि माझे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब आणि देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेबांचे सुद्धा तशा